आता आपण पाहणार आहोत महायुतीत चांदा ते बांदा घडलेल्या घडामोडी। सुरुवात करूयात गडचिरोली पासून। धर्मराव बाबा आत्राम राष्ट्रवादीचे एक जुने नेते आहेत। ते महायुतीतील मंत्री सुद्धा आहेत। एकेकाळी विदर्भाच्या एका मोठ्या भागावर राज्य करणाऱ्या राजपरिवाराचे वंशज आहेत। त्यांच्या विरोधात त्यांच्याच मुलीला तिकीट मिळणार असं कळतंय आणि या सगळ्या प्रकाराला खुद्द धर्मराव बाबा आत्रामांनी जबाबदार धरले शरद पवारांना। 40 वर्ष पक्ष फोडीचा कार्यक्रम करणारे आता आपलं घर फोडत आहेत असा आरोप त्यांनी केलाय। एक मुलगी पक्ष सोडून गेली तरी इतर सगळा परिवार आपल्या सोबत आहेत असं त्यांनी सांगितलं। अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज गडचिरोलीत पोहोचली। तिथे एका सभेत धर्मराव बाबा बोलत होते। त्यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवलं आहे। त्यांचा मार्ग सुकर करण्यासाठी लोकसभेला उभा राहण्याचा पर्याय सुद्धा आत्राम यांनी स्वीकारला होता, पण ती जागा भाजपकडे असल्यानं त्यांचा नाईलाज झाला आणि मुलीचा संयम सुटला। त्या शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याचं अनिल देशमुख यांच्यासारख्या काही नेत्यांनी सांगायला सुरुवात केली। त्यामुळे जिल्ह्यात आपला पक्ष आणि घर फोडण्यास शरद पवार गट जबाबदार आहे असं धर्मराव बाबा सांगत आहेत। आजच्या सभेत काय म्हणाले आत्राम ते पाहूयात। जे लोक पक्ष फोडीचा कार्यक्रम केले 40 वर्ष, त्या पक्षाचे नेते जे लोक घरफोडीचे कार्यक्रम घेतलेले आहेत, आता नुकताच आता घेणार आहेत, त्या घरफोडी करून माझ्या स्वतःच्या मुलीला माझ्या विरोधामध्ये उभा करायचा धंदा या राष्ट्रवादी काँग्रेस हे लोक प्रयत्न करत आहेत। त्यांच्यावर कदापि तुम्ही सगळ्यांनी विश्वास ठेवायचा नाही। आमच्या जावाईवर आणि माझ्या मुलीवर सुद्धा विश्वास ठेवायचा नाही। खरं तर आतापर्यंत अजित पवारांवरच पक्ष फोडणे, मग परिवार फोडणे वगैरे वगैरे आरोप होत होते। त्याचाच फटका अजितदादांना लोकसभेत बसला आणि शरद पवारांना सहानुभूतीही मिळाली। आता त्याचीच परतफेड आज गडचिरोलीत होताना दिसली। या सभेत अजित पवार यांनी धर्मराव बाबा आत्राम यांच्या वतीनं भावनिक आवाहन केलं। बापा इतके लेकीवर कुणाचेच प्रेम नसते, चूक भूल करू नका, बापासोबत राहा अशा शब्दात त्यांनी साद घातली। हे सांगत असताना कुठंतरी त्यांच्या डोक्यात शरद पवार, सुप्रिया सुळे आणि बारामती असा संबंध घोळत असावा असं राहून राहून वाटत होतं। मी असं का म्हणते ते तुम्ही स्वतः एकदा ऐकून ठरवा। अख्खं कुटुंब बाबांच्या बरोबर आहे, परंतु एकाला बाबांनी चांगल्या पद्धतीनं जिल्हा परिषदेचं अध्यक्ष केलं। आता बाबाच्याच विरोधात उभे राहायला निघाले। आता काय म्हणायचं? तुम्हाला माहिती आहे तुमच्याकडे कुस्त्या कितपत चालतात? नेहमी वसतात, त्याच्या हाताखाली जो शिकतो त्याला सगळे डाव शिकवत नाही, एक डाव राखून ठेवतो, एक डाव वसतात राखून ठेवतो, बाकीचे सगळे त्यांना सांगतो। मला त्यांना सांगायचं, अजूनही चूकभूल करू नका, तुमच्या वडिलांच्या बरोबर राहा। आत्राम यांनी भर सभेत शरद पवारांवर घरफोडीचा आरोप केला। याच विषयावर आम्ही विचारला होता 0 आवर मधील आजचा दुसरा प्रश्न। तो पाहूयात पोल सेंटरला। आजचा आपला दुसरा प्रश्न, धर्मराव बाबा आत्राम यांच्या विरोधात त्यांचीच मुलगी मैदानात, घर फोडण्यासाठी शरद पवार गटच जबाबदार, आत्राम यांचा आरोप पटतो का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही। गडचिरोलीतील राजघराण्यात राजकारणामुळे सुरू असलेला वाद आपण पाहिला। आता थेट कोकणातील दापोलीत जाऊयात। तिथे रामदास कदम यांना त्रासदायक ठरेल असा भाऊबंदकीचा नवा प्रयोग रंगू लागलाय। सदानंद कदम आणि रामदास कदम या भावांमधील वाद सर्वश्रुत आहे। तोच वाद आता राजकीय मैदानात दिसणार आहे।
दोघांची मुलं आमने सामने येत आहेत. दापोली विधानसभा मतदारसंघात आमदार योगेश रामदास कदम यांच्या समोर नवे आव्हान उभा ठाकत आहे. त्यांचा सख्खा चुलत भाऊ म्हणजे सदानंद कदम यांचा मुलगा अनिकेत कदमच आमदार योगेश कदम यांच्या विरोधात ठाकरे गटाचे काम करणार आहे. अनिकेत कदम यांनी नुकतीच उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे आणि योगेश कदम यांचे प्रतिस्पर्धी ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार संजय कदम यांना निवडून आणण्यासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केलाय. सगळ्या घडामोडींमुळेच कदाचित रामदास भाईंचा सूर आज अचानक बदललेला दिसला. महायुतीत भाजप विरोधात कडक शब्दात टीका करणारे रामदास कदम यांनी आज नरमाईची भूमिका घेतलेली दिसली. उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांनी टीका केलीच. आम्हाला सगळ्यांना घेऊन जायचं आहे. आम्हाला आमची महायुती टिकवायची आहे. कोण चुकलं असेल तर त्यालाही सोबत घेऊन जायचं आहे. गद्दारी आम्ही केली नाही. गद्दारी करण्याचा पाप हे उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे आणि गद्दारांना घेऊन ते पुढे चालले. आज पत्रकारांना एक गोष्ट मी तर मुद्दाम सांगतोय. ज्यावेळेला सगळे आमदार गोवाटला गेले, मला उद्धव ठाकरेंनी फोन केला. म्हटलं उद्धवजी अजून वेळ गेलेली नाही. तुम्ही काँग्रेस सोडली असं आज संध्याकाळपर्यंत पत्रकार परिषद घ्या, उद्या सकाळपर्यंत पत्रकार परिषद घ्या. गुवाहाटीमध्ये गेलेल्या शिवसेनेच्या सगळ्या आमदारांना खासगी विमानानं 2 तासामध्ये मातोश्रीमध्ये नाही आणलं तर माझं नाव रामदास कदम नाही. होय, उद्या गणपती बसणार आहेत. गणपतीची शपथ घेऊन सांगतोय मी, हे खरं आहे 100%. एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या कॉम्प्लिकेटेड स्टेटस बाबत आपण काल परवाच बोलत होतो. लोकसभेत खडसेंनी भाजपला मदत केली असं रक्षा खडसेंनी सांगितलं होतं. त्याबाबत आज स्वतः एकनाथ खडसे यांनी मोठा दावा केलाय. भाजपच्याच दिल्लीमधील सर्वोच्च नेत्यांच्या आमंत्रणावरून भाजपामध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता असा दावा नाथाभाऊंनी केला आहे. 5 महिन्यापासून आपण भाजप प्रवेशाची वाट बघत असल्याचंही त्यांनी सांगितलं. भाजपालाच माझी गरज नाही तर मी भाजपमध्ये का जाऊ असा प्रश्न देखील एकनाथ खडसे यांनी उपस्थित केलाय. आणि याच मुद्द्यावर आज पुन्हा एकदा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सावरून घेण्याचा प्रयत्न केलाय. मला असं दिसतं की जे पी नड्डांच्या हस्ते माझा प्रवेश झालेला आहे आणि जे पी नड्डांनी ते सांगायला हवं आहे. परंतु ज्या ठिकाणी खालचे देवेंद्र फडणवीस असतील, गिरीशभाऊ महाजन असतील, हे जर त्याला विरोध करत असतील तर मला वाटतं जे पी नड्डांपेक्षा मोठे गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस असावे पार्टीमध्ये. महाराष्ट्र भाजपा ही कुठल्याही खडसे साहेबांच्या पक्षप्रवेशाच्या विरोधात नाही, कुठलेही कोणीही विरोधात नाही आहे. पण काही विषयावर चर्चा होणे, शेवटी पक्षामध्ये त्यांच्याकडे जे परिवारामध्ये आहे, रक्षाताई आमच्याकडे आहे, तो रोहिणीताई तिकडे राष्ट्रवादीकडे आहे. एकदा निर्णय करताना सामूहिक निर्णय करावे लागतात. खडसे साहेब आले समजा, रोहिणीताईचं काय, रोहिणीताई आल्या तर खडसे साहेबाचं काय, आणि मग त्या रोहिणीताईची मागणी काय आहे, हे अनेक विषय आहेत. त्यामुळं मला वाटतं खडसे साहेबांचा पक्षप्रवेश हा होताना एकंदरीत सर्व मुद्द्यावर चर्चा करून होणार आहे. मोदी 3.0च्या पहिल्या 3 महिन्यातच सरसंघचालक मोहन भागवत यांच्या अनेक विधानांची चर्चा झाली. विरोधकांनी त्यांचं बोलणं मोदींना लागू होत असल्याची टीकाही केली. भागवतांचं आणखी एक वक्तव्य आज चर्चेत आहे. आपण देव झालो असे स्वतः म्हणू नये, लोकांना तुमच्यातील देवत्व ठरवू द्या असा सल्ला त्यांनी दिलाय. आता हा सल्ला कुणाला उद्देशून आहे याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. याच कार्यक्रमात भागवतांनी संघाच्या मणिपूरमधील सेवा कार्याचाही उल्लेख केलाय. भैयाजीने एक जगावेगळा मार्ग घेतला. काही काळ तो यशस्वी व्हावा म्हणून त्यांना संघ आणि हिंदुत्व या दोन्ही गोष्टींना, हिंदुत्व म्हणजे त्याचं वर्णन, ह्याला दूर ठेवून राहावं लागलं. विद्या विनयनं शोभते असं म्हणतात, तसं त्या कर्तृत्वाच्या उंचीला ही जी विचारांची खोली आहे ती शोभून दिसते.
आपलं जीवन जितकं चांगलं करता येईल तितकं करावं. म्हणजे चमकू नये कोणी असं मी म्हणत नाही. प्रत्येकाने देवभात झालं पाहिजे. परंतु देव आपण झालो की नाही हे लोक ठरवतील. आपण मी देव झालो असं मानू नये. मणिपूरमध्ये आता 2 वर्ष ही अशांतता आहे म्हणून तत्पूर्वी शिबिरं व्हायची. त्याच्यामध्ये पूर्ण गणवेशात ख्रिश्चन लोकसुद्धा यायचे, स्वयंसेवक म्हणून यायचे. मेघालयात यायचे, पुष्कळ ठिकाणी अजूनही येतात. कारण देश म्हणून आम्ही एक आहोत, समाज म्हणून आम्ही एक आहोत, राष्ट्र म्हणून आम्ही एक आहोत. त्याचा पाया या 3 गोष्टी आहेत. बाकीच्या गोष्टी आपली विविधता आहेत. त्या आपापली विशिष्टता दाखवतात. वेगळे पण नाही आहे त्या विशिष्टतेमागे, विशिष्टता आहे. राजकारणामुळे कुटुंबात होत असलेला कलह हा आपला आजचा मुख्य विषय होता आणि त्याच विषयावर 0 आवरमध्ये प्रश्न विचारला होता. त्यावर तुम्ही दिलेल्या काही निवडक प्रतिक्रिया पाहूयात. जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. परत एकदा आजचा प्रश्न पहिले बघूया. धर्मराव बाबा आत्राम यांच्या विरोधात त्यांचीच मुलगी मैदानात घर फोडण्यासाठी शरद पवार गटच जबाबदार. आत्राम यांचा आरोप पटतो का? सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया बघूया. एक्स वरून उज्ज्वल कुमार, आत्रामांची स्थिती नाचता येईना अंगण वाकडे अशी झाली आहे. यूट्यूब वरून सुभाष सानप, आरोप खरा सुद्धा असू शकतो कारण 50 वर्षापासून राजकारणात हेच चालत आलं आहे. फेसबुक वरून संजय मोरे, तुम्ही एका पक्षात, तुमची मुलगी दुसऱ्या पक्षात, हे सगळे तुमच्या सोयीनुसार चालले आहे. फेसबुक वरूनच दिनकर पावले, बापाचा मुलीला पाठिंबा आहे. इंस्टाग्राम वरून राजेश मानदेवाड, दुसऱ्याचं घर फोडताना हा विचार का आला नाही. आणि आता वेळ झाली आहे या प्रश्नावरच महाराष्ट्रानं दिलेला कौल पाहण्याची. तो पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. परत एकदा आजचा प्रश्न. धर्मराव बाबा आत्राम यांच्या विरोधात त्यांचीच मुलगी मैदानात, घर फोडण्यासाठी शरद पवार गटच जबाबदार. आत्राम यांचा आरोप पटतो का? 32,000 एकूण मतं यूट्यूबवर. 38% होय म्हटले, 62% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 1,500 मतं. %65 होय म्हटले, 35% नाही. फेसबुकवर 33% होय म्हटले, 67% नाही. एक्सचा कोड 25% होय म्हटले, 75% नाही. राजकारणामुळे कुटुंबामधील वाद देशाला आणि महाराष्ट्राला नवे नाहीयेत आणि त्याची व्याप्ती फक्त ठाकरे, पवार, मुंडे कुटुंबांपुरतीच मर्यादित नाहीये, तर ती कशी चांदा ते बांदा पसरली आहे ते आपण पाहत आहोत. गडचिरोलीत आत्राम असोत की दापोलीतील कदम, कुठे वडिलांविरुद्ध मुलगी आहे तर कुठे भावाविरुद्ध भाऊ. ब्लड इज थिकर दॅन वॉटर म्हणजे कोणत्याही नात्यापेक्षा रक्ताचं नातं अधिक घट्ट, अधिक मजबूत असतं असं आपण ऐकत आलो आहोत. मात्र मानवी स्वभावाचा काही भरोसा देता येत नाही. राजकारण आलं की त्याला जोडून पद येतं, पैसा येतो, सत्ता येते, मान मरातब, ईर्ष्या, असूया, अधिकार, महत्वाकांक्षा सगळं येतं आणि एवढे सगळे पडदे डोळ्यावर ओढल्या गेले की सगळी नाती, अगदी रक्ताची नाती सुद्धा फिकी पडू लागतात. रामायण महाभारत असो, शिवकालीन इतिहास असो किंवा पेशवाईचा काळ असो, हे अनादी काळापासून सुरू आहे आणि दुर्दैवानं ह्या पुढेही सुरूच राहण्याची शक्यता आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.